प्रभाग क्रमांक 11चे जर मुद्दे पाहिले तर काय मुद्दे आहेत ते? अनंत मुद्दे आहेत. म्हणजे आता मी जेव्हा सतत प्रचार करतो आहे, मीटिंग्स घेतो आहे, तर लोकांच्या स्वतःहून मला हे समस्या ते सांगत आहेत. काही समस्या माझ्याही निदर्शनास आल्या आणि मी इथला स्थानिक आहे, इथेच राहतो, त्याच्यामुळे मला या प्रभागाबद्दल सखोल अभ्यास आहे. फॉर एक्झाम्पल की इथल्या मराठी शाळा जी आहे ती बंद पडली आहे नागपूर महानगरपालिकेची. त्याच्या व्यतिरिक्त इथे मनपाचा दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये सोयीसुविधा उपलब्ध नाही आहे, मेडिसिन्स भेटत नाही, डॉक्टर नाही आहे. जुनी वस्ती झिंगाबाई टाकडी इथली पूर्ण गटर लाईन चोक झालेली आहे. त्याच्यानंतर पूर्ण सर्व परिसरामध्ये जे पावसाळी पाणी वाहून नेणारी जी नाली बनवायला पाहिजे त्याचं नेटवर्क नाही आहे. एक पावसाळा आले की जागोजागी पाणी साचतं आणि पूर परिस्थिती इथे होते. इथे आमच्याकडे पिवळी नदी चा खूप मोठा एरिया आहे जो पिवळी नदीच्या आजूबाजूला राहतो. तिथे संरक्षण भिंत नाही आहे, म्हणजे पूर परिस्थिती झाली तर त्या घरांची दशा, त्या तेथील राहणाऱ्या लोकांचे पूर्ण संसार उद्ध्वस्त होतात. त्याच्यानंतर गोरेवाडाचा लेक आहे. गोरेवाडाच्या लेक मध्ये समोरच्या एरियातून मलमूत्राचं पाणी गोरेवाड्यामध्ये सोडल्या जाते आणि ते गोरेवाड्यामध्ये सोडून तेच पाणी नागपूर महानगरपालिका सत्ताधारी आणि OCW कंपनी या नागपूर शहराला पाजत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिथे तिथे रोड बनलेले आहे पण जागोजागी खड्डे पडलेले आहे. ते गार्डन्सची अवस्था खराब आहे. त्याच्यानंतर इथे कोणती लायब्ररी नाही आहे, स्वच्छतागृह नाही आहे. अशा विविध प्रकारच्या समस्या या प्रभागामध्ये आहे आणि त्या सर्व समस्याला घेऊन आम्ही जनतेसमोर जातो आहे. भरपूरशा समस्यावर आम्ही भांडलेलो आहे, आम्ही त्यांचे सोल्युशन काढलेले आहे. पार्किंगची व्यवस्था नाही आहे. त्याच्यानंतर इथे फरसचा नॅशनल हायवे, फरसला आमचा जो एरिया आहे तिथे फरसला जोडून नॅशनल हायवे आहे. 10 वर्षातच त्याचे मेंटेनन्सचं काम चालू झालं. त्या मेंटेनन्समुळे ट्रॅफिक डायव्हर्ट होते आणि त्याच्यात ऍक्सिडेंट्स होऊन राहिले. मागे एक मुलगी मरण पावली त्याच्यामध्ये. तर या एरियामध्ये भरपूर समस्या आहे. जे एक्झिस्टिंग नगरसेवक होते याच्या आधीचे, त्या लोकांनी याच्यावर कोणतेही कामं केलेले नाही. विद्यार्थ्यांसाठी कोणती लायब्ररी नाही आहे, त्यांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी जागा नाही आहे. भरपूरशा अशा समस्यांना लोकांना समोर जावं लागते. कचरा गाड्या येत नाही आहे. म्हणजे नगरसेवकचं जे कर्तव्य असलं पाहिजे, नगरसेवकच्या कार्यक्षेत्रात जे काम असलं पाहिजे ते त्यांनी केलं नाही. त्या लोकांना असं वाटतंय की आम्ही इथे ज्या सत्ताधारी आणि किंवा विरोधी जे आहेत त्यांना असं वाटते की आम्ही इथे एक दगडही उभा केला तोही निवडून एक जाते, म्हणून इथल्या किंवा सामान्य जनता आहे त्यांना त्यांनी गृहीत धरलाय